वीरू, सोड तिचा हात. काकी सोडायसाठी नाही पकडले हिचा हात. वीरू, आता जर हिचा हात सोडला नाहीस ना, तुला बी या घराचे कायमचे दरवाजे बंद. तू बी निघायचे हिच्या बरोबर. ठीक आहे काकी, मला नसल चालत पिवलं तर ठेवलेलं तर मी तिला इथनं घेऊन जायला तयार आहे. ठीक आहे, तुमच्या बापाची जागीर आहे वे, असं वर तोंड करून घुसताय. खबरदार माझ्या घरामध्ये एक पाऊल ठेवलं तर. आम्हाला काय पिसाळलेलं कुत्रं चावलं नाही तुमच्या घरात शिरायला. तुमचा पुतणे कुठे आहे? बाहेर बोलवा त्याला. त्यांनी फूस लावून आमच्या पोरीला पळवून आणलंय. फूस लावून पळवून न्यायला तुमची पोरगी म्हणजे काय झेडपीचे सदस्य आहे वय? दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसणारं राजकारण करण्यापेक्षा घरात लक्ष दिलं असतं ना तर ही येळ आलीच नसती. तुमची पोरगी नाहीये इथं. बऱ्या बोलानं आमची पिऊ कुठं आहे ते सांगा, नाहीतर. आवाज खाली. आमच्या समोर बोलत असताना खालच्या पट्टीत बोलायचं. आणि एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुमची पोरगी इथं नाही म्हणून. ती आली होती आमच्या दारात बापाच्या इज्जतीचं धिंडवडं काढत, पण मी दिली हाकलून. आमच्या पोराचा हात धरून पळून गेली. आता तुम्हाला तुमच्या घरच्या पोरी सांभाळता येत नाहीत ना, त्याचा राग हित येऊन नाही काढायचा. कांचनबाई. काय कांचनबाई? माझं पद गेल्यावर तुम्हाला लय आनंद झाला होता ना, आता बघा इज्जत गेल्यावर कसं वाटतंय ते. अजून बी चान्स आहे. तुम्हाला तुमची इज्जत प्यारी असेल ना तर तुमच्या पोरीला शोधा, पण माझ्या दारात परत पाऊल नाही ठेवायचंय. गाठ माझ्याशी आहे हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. चला निघा. जिथं कुठं दिसतील तिथं खलास करून टाका दोघांना. जी. टाका कामाला. हा बोल नाही ना घ्या. अरे तू कुठं आहेस रे? आणि माझा हिरो कुठं आहे? अरे तू अंकुशराव हिरो आणि पिऊच्या जीवावर उठलाय की रे. मला लय काळजी लागली आहे पोरं. मला सांग ती दोघं कुठं आहे? ती शेतामध्ये लपले. तू काळजी नको करूस. बरं. घाबरू नको, मी आहे.
आय पोरा तुम्ही दोघं बरं आहे ना रे? होय अरे मला तुमची लय काळजी लागली अरे. ना घ्या मला म्हणलं तुम्ही इथं आहे म्हणून मी इथं आली अरे. आय अगं तू कशाला इथं आलीस? तुला कोणी बघितलं तर? मला नाही कुणी बघितलं. त्या अंकुशरावची माणसं त्या सदानाच्या वावरात तुम्हाला शोधते. ऐक हे तुझी कापड आणि वायच खायला आणले मी. ही घे आणि बघ माझ्याजवळ थोडंफार पैसे होतं ती घेऊन आली. आता वाट मिळेल तिकडे निघून जावा दोघं पण पुण्यात इथे येऊ नका अजिबात. नाही तर हिचा बाप तुम्हाला जीव मारेल रे. आय अगं असं पळून पळून किती दिवस जगणार आहे आम्ही? केव्हा तरी परत गावात यावंच लागेल की. केव्हा तरी कुठं अंकुशराव आम्हाला माफ करणार आहेत? मग या असं लपून छपून जगण्यापेक्षा जी काय आहे ते समोर समोर करतो की. माझं ऐकले अकरा. अरे इथं कुणी याच्या अगोदर तुम्ही दोघं बी निघा इथनं. अगं तुला सोडून कसं जाऊ इथनं? तू बी चल, आपण तिघं बी जाऊ इथनं. नाही रे. अरे माझ्या जीवात जीव असोपर्यंत मी हे घर नाही रे सोडू शकत. आणि थोडे दिवस तर प्रश्न आहे की रे हे समजा शांत झालं ना मग बघू आपण. अरे आता अंकुशराव कांचन लई हिरेला पेटल्यात रे. अरे त्यांच्या भांडणात ते तुमचा जीव घेतात. माझं ऐक पोरा. अरे ये नको वाया घालूस जातो इथनं. अरे जा की तुला माझी शपथ आहे इरू जा तू. अरे निघ रे बाळा. त्या पुरीला घेऊन जा इरू नाहीतर आज समजा संपल र. काळजी घे. होय तुम्ही काळजी घ्या रे. अरे इरू अरे तिकडनं कुठं निघालायस? तिकडं अंकुशरावची माणसं आहेत. इकडनं कान्यांच्या बाजून निघा. होय आणि पोरा ऐक लवाळी बाबांचा फोन येईल तेव्हा त्यांच्या बहिणीकडे जावा. निघा तुम्ही. दम लागलाय. पळून पळून पोट दुखतात. अगं पिऊ चल लवकर, ती लोक आपल्या मागावच आहेत. वीरू आता चालवत नाही. थांब. अजून किती लांब जायचंय? कुठं भेटणार आहेत आपल्याला लवाळे मामा? हे बघ त्या पलीकडच्या बांधाच्या तिथेच लवळे मामा आहेत. तिथे गेलं का नाही लगेच भेटतील ती. आणि चल लवकर, ती वाट बघत बसली असतील. पिऊ तुला उचलून घेऊ का मी? हा चल. नाही नाही चल. पिऊ तू ठीक आहेस ना? होय. वीरू कुठेच लवाळे मामा? इथं तर कोणच दिसेना झालं. आईने इथंच भेटणारे सांगितलं होतं. तू एक काम कर त्यांना फोन लाव. आणि हे बघ वीरू आपल्याला जास्त इथं नाही थांबता येणार. डॅडी नाही तर जग्गू दादा कधी मी इथे पोचते. हा वीरू हा जग्गू दादा. चल.
जाऊ दे चल. ऐक, रोडने नको, इकडनं तो बांधावरनं. चल चल. पकडा त्यांना चारी बाजू. अजून कशी बरं आलं नाही ती दोघ जण. आता पण तू तर यायला पाहिजे होती. फोन का उचलना झालाय वीरू. अंकुशरावच्या माणसाने त्या दोघांना पकडलं तर नसेल ना रे. देवा देवा देवा, पांडुरंगा असं काय बी होऊन देऊ नका रे देवा. त्यांना काय बी नाही झालं पाहिजे. वीरूचा फोन. वीरूचा फोन हित आहे म्हणजे ही दोघं नक्कीच इथं कुठं असणार आहेत. साहेब, राग येणार असेल तर एक बोलू का? बोला. आपण आपली ही शोध मोहीम इथंच थांबूया, कारण या प्रकरणाची चर्चा सगळ्या गावभर व्हायला लागली. आणि जेवढी चर्चा वाढेल तेवढा तुमच्याच इज्जतीला फटका बसेल. इज्जत गेलीच चुलीत माने, इज्जत गेलीच चुलीत. इथं आमची पोरगी गायब आहे आणि तुम्हाला इज्जतीची पडली. आणि अहो, काल परवापर्यंत रातच्याला बाय डॅडी, गुड नाईट डॅडी म्हणणारी आमची पिऊ एका पुरट्या पोराबरोबर पळून गेली. आणि आम्ही आमची इज्जत धरून बसलोय. म्हणे चुकीचं केलं नाही. तुम्ही सांगा, पिऊने चुकीचं वागली ना. असं व्हायला नको होतं माने. अहो, पिऊने आमचं फक्त नाक नाही कापलं हो. आमचं फक्त नाक नाही कापलं, आमचं काळीज कापलंय. हे असं उभं आडवं आमचं काळीज कापलं पिऊने. या जगदीशराव पाटील, कुठे आहे तुमची बहीण? तुम्हाला काय माहित नसेलच ना, कारण तुम्ही जेव्हा घरात टांगड्यावर टांगड्या टाकून बसला होता तेव्हा तुमची बहीण तुमच्या नाकात कापसाचे बोळे कोंबून पेटून गेली. तुम्ही काय गांच्या ओढत बसला होता का त्यावेळी? का माने म्हणतात तसं तुम्हाला बी आमच्या इज्जतीची काय पडलेली नाहीये. माने तुम्हाला सांगतो, या घरात आहे ना फक्त तुम्हाला आमच्या इज्जतीची पडली, बाकी कुणाला नाही. अहो, इथं परिस्थिती काय आणि तुमचं चाललंय काय? आणि काय म्हणायचं तुम्ही? आमच्या पिऊकडं मी वाकड्या नजरेनं बघितलं ना त्याचं डोळं काढून ठेवीन. आणि काय केलं तुमच्या पुरीनं? तुमची पोरगी एका पोराचा हात धरून पळून गेली, तुम्ही इथं दारू पीत बसलाय. अहो, जरा तिच्याशी 2-4 शब्द प्रेमाने बोलला असता ना तर ह्या वाट्याला पण गेली नसती ती. पण नाही, पण
तुम्हाला ना बळजबरी केल्याशिवाय जमतच नाही. आईवर तसं, आमच्यावर तसं, आणि आता पिऊला पण असं. स्वतःला लय कर्तबगार समजताय ना तुम्ही. ठीक आहे, आजची अख्खी रात्र देतो तुम्हाला आम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी. जावा आणि पिऊला उद्या सकाळपर्यंत आमच्या समोर घेऊन या. उद्या सकाळपर्यंत जर पिऊला आमच्या समोर नाही आणलं तर तुमचं हे थोबाड आम्हाला दाखवायचं नाही. लय स्वतःला म्हणताना सारखं की डॅडी आम्हाला संधी देत नाहीत. दिली आता तुम्हाला संधी, करायचं त्याचं सोनं. निघा. ठीक आहे, आता तुम्हाला कळेलच जगदीशराव पाटलाचा टेरर काय असतो ते. चला रे. विरू, हॅलो. भाऊ भेटली का हो पोरं? वहिनी, अहो पोरं इथं नाही ती. अहो येते त्याला, तुम्ही तिथंच थांबा. पोरं बहुतेक इथं येऊन गेले ती. येऊन गेलेत म्हणजे? म्हणजे मला त्याचा मोबाईल इथं सापडलाय. अहो तिथंच कुठतरी असते. अहो मी त्यांना लय उघडाकलं पण ती कुठंच घालून नाही ती. हो भाऊ, माझ्या पोरासनी काय झालं तर नसेल ना हो? काय करत असते पोरीच्या बापानं काय केलं तर? वहिनी तुम्ही भलत असाल तर काय सुद्धा मनात आणू नका. सुखरूप असतील ती. भाऊ, माझा जीव लय घाबरा गुबरा होतोय व. मी तिथे येते. अहो वहिनी अजिबात नका येऊ तुम्ही इकडे. मी हुडकतो त्यांना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बरं मी बघतो काय करायचं ते. होय. एकटला पांडुरंगा रक्षण कर रे माझ्या पोरांचं. वा, चांगलं चाललंय हा सुनंदे तुझं. पोरग पोरी पळवतय आणि आई मदत करत्या. हा, आधीच त्या पोरीच्या नादाला लागून घराची इज्जत घालवल्या आणि जी काही इज्जत राहिली होती ते माझं पद घालून घालवली. अगं, ज्या घराचं तू कौतुक करतीस त्या घराची इज्जत घालवल्या तुझ्या पोरानं आणि त्या पोरीनं. आणि त्यांना पळून जायला मदत करताना काय सुद्धा वाटलं ना काय ग तुला? माझ्या मागं हे चाललंय वय तुझं. म्हणजे त्या पोरीवर जे काय चाललं होतं त्याला तुझी आधीपासूनच साथ होती. तर कांचन, पोरांच्या जीवाचा प्रश्न आहे ग. नवरा गमावला, पोरग नाही गमवायचं मला. ते तर त्या पुरीच्या नादाला लागलाय ना, तवाच गमवलायस तू. कुठं आहेत कुठं ती? मला नाही ठाव. मोठी आहे, आता तरी खोटं बोलू नका. हो, असलं काय बोलताय तुम्ही? त्यासनी आता माहित नसेल तर कुठनं सांगणार त्या? तुला लय पुळका येतो घे ह्यांचा. पृथ्वी, तू जरा गप राहतोस का वाईट? बहिणी सांगा कुठे आहेत दोघं. अहो त्यांना काय मदत हवी असेल तर. भाऊजी, मला नाही ठाव कुठं आहे तिथे. आधी आपल्या रानात होतं ना, तेव्हा मी त्यासनी म्हणले पळून जा म्हणून. पण आता ती कुठं आहे ती मला नाही ठाव. ए, त्याला फोन लाव. फोन नाही त्याच्याकडं, त्याचा फोन बी गावलाय. त्या पाटलानं माझ्या पोरला काय केलं नसेल ना. वहिनी, आपण शोधूया त्यासनी. ओय, कुठं शोधूया? गप घरात बसायचं. मला त्यासनी शोधायला पाहिजे. सुनंदे, आज घरातनं जर तू बाहेर गेलीस ना, परत या घरामध्ये पाऊल ठेवू द्यायचे नाही तुला मी. एवढं डोक्यात फिट्ट करून ठेव. वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी बघतो काहीतरी.